रिवाइज करेल शॉर्ट वेळेमध्ये मुलांना, कारण आपला डिटेलमध्ये आपण 9वीचा धडा आता शिकलो की तो धडा कम्प्लीट व्हायला 4-5 तास लागतात, तर तो वेळ नाही आपल्याकडे. तर आपण आता काय करूया, क्विकली मी पटपट तुम्हाला रिवाइज करून देईन. 9वी मध्ये आपण काय शिकलेलो होतो, गतीचे नियम ह्या धड्यामध्ये, आणि तेच आपण आता इथे वापरणार आहे आणि त्याच्या पुढच्या कन्सेप्ट शिकणार आहे. ठीक आहे, तर चला आता मी स्क्रीन शेअर करते. बघा, मोशन इन अ प्ले. आपण काय गती, गतीचे नियम 9वीला शिकलेलो. गतीचे नियमलाच इंग्लिश मध्ये म्हणतात लॉज ऑफ मोशन. इथे पण मोशन आहे, ते पण मोशन होतं. ते मोशन आपण एका लाईनीमध्ये शिकलेलो होतो, राईट. आता आपण तेच मोशन प्लेन मध्ये शिकणार आहोत, म्हणजे एका प्रतलामध्ये ते मोशन शिकणार आहोत. एका प्रतलामध्ये म्हणजे काय, आता तुम्हाला हळूहळू समजेलच. ठीक आहे, आता इथे बघा दिले काय काय आहे. व्हॉट इज मीन बाय मोशन, व्हॉट इज रेक्टिलिनियर मोशन, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बघणार आहे, आणि डिफरन्स बिटवीन नॉन युनिफॉर्म अँड युनिफॉर्म मोशन. हे सगळंच्या सगळं आपण 9वीला शिकलोय. पण कधी, ते एका प्लेन मध्ये नाही शिकलो आपण. ते मोशन इन अ प्लेन नव्हतं शिकलो, ते आपण मोशन इन अ स्ट्रेट लाईन, एका एक्स ऍक्सिसला धरून आपण शिकलेलो, की राईटला चाललाय की लेफ्टला चाललाय. आता इथे जर वाकडा चाललाय तो, तर एक्स पासून किती लांब आहे, वाय पासून किती लांब आहे. मग आपण एक प्रतल घेतोय, कळतंय तुम्हाला. त्या प्रतलानुच्या तुलनेमध्ये आपण हे मोशन आता शिकणार आहे. ठीक आहे, तर चला आपण आता स्टार्ट करूया. तर हे एक्सप्लेन करण्याआधी तुम्हाला मी क्विकली आठवण करून देते आपण 9वीला काय काय शिकलेलो होतो त्याची. ठीक आहे, तर सगळ्यात आधी मोशन काय आहे, व्हॉट इज मोशन, काय आहे मोशन, कोण सांगेल. प्रथमेश, काय आहे मोशन. मोशन काय आहे, मोशन म्हणजेच गती, राईट. आपण कधी म्हणतो एखादी वस्तू गतिशील आहे. हे नोट करून घ्या मुलांना, हवं तर लिहून घ्या तुमच्या वर्ड मध्ये, शॉर्ट मध्ये. एखादी वस्तू जसं जसं वेळ बदलते तशी तिची जागा बदलते, पहिली गोष्ट. जसं जसं आपण बघतोय, आपण ऑब्झर्वर आहे. आता से फॉर एक्झाम्पल, मी आता माझ्या समोर हा टेबल आहे, टेबलावरती हा लॅपटॉप ठेवलाय, आणि ज्याच्या थ्रू मी तुमच्याशी काय करते, मीटिंग करते. आता मी काय बघितलं ना, माझ्या टेबलावरती समजा इथे ना हा पेनचं स्टँड आहे. तर आता मी बघताना ते स्टँड तिथेच आहे, पण मी उद्या येऊन बघितलं परत ते स्टँड इथून गायब आहे आणि दुसरीकडे कुठेतरी ठेवलंय. तर ह्याचा अर्थ काय झाला, माझ्या तुलनेत आणि टेबलावरती ते कुठे होतं एक्झॅक्टली मला माहिती आहे, आणि त्याच्या भोवतालच्या तुलनेत त्या स्टँडची जागा बदलली आहे. आणि दुसरं काय, आता जसं की उदाहरणार्थ आपण काय घेऊ शकतो, अजून एक एक्झाम्पल घेऊया. आता हा माझा जो कर्सर तुम्हाला दिसतोय, माऊस जो तुम्हाला दिसतोय, माऊसचा कर्सर, आता वेळेनुसार मी त्याला हलवते, एका जागेवरून दुसरीकडे घेऊन चालली आहे ना. तर दोन गोष्टी आहेत मुलांना, वेळेनुसार वस्तूची जागा बदलते, किंवा तिच्या सभोवतालच्या वस्तूंच्या तुलनेत तिची जागा बदलते. हे दोन्ही पण बदल घडत असतील, ह्यापैकी कोणता तरी एक बदल किंवा दोन्ही पण बदल घडत असतील, तर आपण त्या ऑब्जेक्टला म्हणतो की ते ऑब्जेक्ट मोशन मध्ये, ती जी वस्तू आहे ती गतिशील आहे. बरोबर आहे. तर नीट ऐका मग, इंग्लिश मध्ये डेफिनेशन काय आहे मोशनची. when an object is changing its position with respect to time, or with respect to its surrounding, or with respect to both, then we say that object is in motion. Simple. ठीक आहे. आता मोशन काय आहे तुम्हाला समजलं. आता हे मोशनचे ना, तुम्हाला जर आठवत असेल 6वी मध्ये वेगवेगळे प्रकार तुम्ही शिकलेला, आणि आता 11वी 12वीला हे सगळेच्या सगळे प्रकार तुम्ही डिटेल मध्ये शिकणार आहात. कोणते कोणते ते प्रकार आहेत, चला आपण क्विकली त्याची लिस्ट बनवूया. बघा, तर हे मोशनचे टोटल किती प्रकार आहेत. पहिला प्रकार
पहिला प्रकार काय आहे? मोशन इन अ स्ट्रेट लाईन. वस्तू सरळ रेषेमध्ये चालली आहे. हे स्ट्रेट लाईन मोशन जे असतं त्यालाच आपण रेक्टिलिनियर मोशन असेही म्हणतो. रेक्टिलिनियर म्हणजे काय? वस्तू अशी सरळ रेषेमध्ये चालली आहे, स्ट्रेट लाईन मध्ये. दुसरं कोणतं आहे? सर्क्युलर मोशन. राईट. सर्क्युलर मोशन म्हणजे वर्तुळाकार. आठवते का? वर्तुळाकार गती, असं गती म्हणून शब्द होता तुम्हाला 6वीला. परत वृत्तिकाची ती गती, असं काय काय अशी नावं होती, मला आता ते मराठीतली आठवत नाही. तर सर्क्युलर मोशन मध्ये ऑब्जेक्ट काय करते? असं सर्कल मध्ये गोल गोल फिरते. तिसरं काय होतं तुम्हाला? पिरियोडिक मोशन. पिरियोडिक मोशन म्हणजे काय? वस्तू एक विशिष्ट अंतर झाल्यानंतर परत सेम टू सेम त्याचा जो रस्ता आहे तो कापते. जसं की आता घड्याळ, हे आपले जे घड्याळ आहे, तर बघा एक काटा आता 12 वरती आहे, राईट. परत तो काटा असा गोल फिरून तिथेच येतोय आणि बरोबर 1 तासाने येणार आहे, परत 1 तासाने फिरून तो काटा तिथेच येतोय. तर अशा वाल्या गतीला काय म्हणतो आपण? पिरियोडिक मोशन. एका विशिष्ट वेळेनंतर गती जी आहे, वस्तूची जागा परत ती रिपीट करते. परत चौथं काय होतं आपलं? चौथं काय होतं? ऑसिलेटरी मोशन. ऑसिलेट होणं, व्हायब्रेट होणं. ऑसिलेटरी मोशन मध्ये झोका, राईट लेफ्ट. त्याच्यानंतर ना आपली कपडे धुवायच्या मशीनची सुई व्हायब्रेट करते, मोबाईल व्हायब्रेट करतो. तर त्याच्यामध्ये काय होते? वस्तू जी आहे तिच्या मेन पोझिशनच्या सराउंडिंग मध्ये अशी राईट लेफ्ट फिरते. तर ते जे मोशन असतं ते ऑसिलेटरी मोशन आहे. आपलं पेंड्युलम म्हणजे आपलं नाद काट्याचं मोशन. आणि 5वं मोशन एक होतं जे तुम्हाला आता आठवत नसेल, ते होतं रॅन्डम मोशन. रॅन्डम मोशन म्हणजे आपले हे बटरफ्लाय वगैरे असतात, किडे मकोडे कसे कुठे पण जातात ना, तर ते जे असतं ते रॅन्डम मोशन. रॅन्डम म्हणजे कसंही. तर हे 5 प्रकारचे जे मोशन आहेत ना मुलांनो, आता तुम्ही 9वी मध्ये ह्याच्याबद्दल भरपूर काय शिकलाय? सर्क्युलर मोशन बद्दल थोडंसं शिकलाय, ठीक आहे. आणि ह्याच्याबद्दल हे 2 जे आहेत हे आता 11वी मध्ये 12वी मध्ये तुम्ही अजून डीप शिकणार आहात, कारण हे समजायला थोडे कठीण आहेत. म्हणून तुम्ही आता तुमचा ब्रेन अजून ज्यावेळी जास्त डेव्हलप होईल तर आता मोठे झाल्यावर तुम्हाला हे वाले टॉपिक दिलेले आहेत, ठीक आहे. तर ह्या धड्यामध्ये आपण मोस्टली ह्यालाच चिटकून राहणार आहे. मोशन इन अ स्ट्रेट लाईन म्हणजे रेक्टिलिनियर मोशन. काय म्हटले मी? कोण रिपीट करेल? कोणतं मोशन मी बोलते? कोणतं मोशन बद्दल आपण चिटकून राहणार आहे? मी म्हंटल मी मधून अधून मी काय बोलते ते रिपीट करायला सांगेल हा मुलांना तुम्हाला. तर प्लीज तुम्ही अलर्ट राहा की मी कोणत्या टाईपच्या मोशन बद्दल बोलते. प्रथमेश, कोणतं मोशन शिकणार आहे आपण? प्रथमेश, तू ऐकतोयस ना बेटा? सत्यजित, अरे तुम्ही लोक ऐकताय की नाही ऐकताय? आपला क्लास रेकॉर्ड होतोय. माझा आवाज येतोय ना सगळ्यांना? माझा आवाज नाही येते का? चला, तर आता परत मी टेक्स्टबुक शेअर करते, तर एक एक पार्ट आपण बघूया टेक्स्टबुक मधलं. बघा, तर मोशन इन अ प्लेन, ठीक आहे. इथे इंट्रोडक्शन दिलेलं आहे, हे तुम्ही स्वतःहून वाचून काढा. मोशन काय असतं त्याच्याबद्दलच आहे फक्त. जसं की एक्झाम्पल दिले, मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन, रेक्टिलिनियर मोशन, motion in 2 dimensions, that is motion in a plane, and motion in 3 dimensions, that is motion in a space. हे आपण नंतर डिस्कस करणार आहोत, ठीक आहे. आता बघा, रेक्टिलिनियर मोशन. आता रेक्टिलिनियर मोशन मध्ये आपण काय शिकणार आहे की वस्तू जी आहे एका सरळ रेषेमध्ये चाललेली आहे, ठीक आहे.
पण आता आपण काय करतोय, कन्सिडर अन ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग अ स्ट्रेट लाईन. लेट अस अज्युम दिस लाईन टू बी अलॉंग एक्स ऍक्सिस आणि लेट x1 आणि x2 बी द पोझिशन वेक्टर्स ऑफ बॉडी ऍट टाइम t1 आणि t2. ठीक आहे, हे आता आपण एक्सप्लेन करेल मी काय म्हणते नक्की. आणि नंतर काय केलेले, आता आपण एक एक वस्तूंना काय करणार आहे, समजून घेणार आहे. त्या वस्तूची डिस्प्लेसमेंट किती झाली, कुठल्या दिशेमध्ये झाली, तिची पाथ लेंथ काय आहे, हे सगळं आता आपण डिस्कस करणार आहे. परत एव्हरेज वेलॉसिटी पण काय आहे हे पण आपण डिस्कस करू. एव्हरेज स्पीड काय आहे हे पण आपण डिस्कस करूया. ठीक आहे. इन्स्टंटेनियस वेलॉसिटी, त्या मोमेंटला, त्या क्षणाला तिची वेलॉसिटी किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी आता आपण डिस्कस करणार. ठीक आहे, तर चला एकेकाने स्टार्ट करूयात, एक एक गोष्ट समजून घेऊयात. बघा, सगळ्यात आधी तर ना, आतापर्यंत आपण ना गेल्या वेळेस काय केलेलं होतं, आपण स्टडी केलेलं मोशन इन वन डायमेन्शन. हे जे मोशन स्टडी केलेलं ते वन डायमेन्शन मधलं होतं. 9वीला जे स्टडी केलेलं होतं 9th स्टँडर्डला. म्हणजे काय होतं, आपण वस्तू जी चाललेली एकतर अशी चालली आहे, पुढे चालली किंवा नंतर माघारी येते, एवढं स्टडी केलेलं होतं. म्हणजे वस्तूला आपण एक्स ऍक्सिसच्या अलॉंगच मांडलेलं होतं. पण आता आपण काय करणार आहे, मोशन इन अ प्लेन घेतोय. म्हणजे आपण इथे ठेवली आहे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस, आणि वस्तू समजा इथे कुठेतरी होती सुरुवातीला आणि नंतर ती इथपर्यंत पोहोचली. तर मग आपण त्या काही करतोय, वस्तूची जी पोझिशन आहे एक्स शी पण जोडतोय, वाय शी जोडतोय, इथे पण एक्स वाय शी जोडतोय. आणि मग तुम्ही बघू शकता एक्सच्या तुलनेमध्ये तिच्यामध्ये काय बदल झालाय. म्हणजे तिचा हा एक्स कोऑर्डिनेट कितीने बदलला, समजा इथे 4 होतं आणि इथे कितीने बदललाय, समजा इथे 1 होतं 3 होतं. तर आता ह्याला म्हणतात मोशन इन ए प्लेन. हा आपला प्लेन आहे, राईट. हा इथे हा एक्स ऍक्सिस आहे, हा इथे जो आहे तो वाय ऍक्सिस आहे. तर हे आपला प्लेन आहे. प्लेन म्हणजे माहितीये ना तुम्हाला, प्रतल. तर प्रतलाच्या तुलनेत आता मोशन इन अ स्पेस काय असतं, आपली ही जी पृथ्वी आहे, ही आपली पृथ्वी आहे. आपण काय करतोय, ह्या पृथ्वी वरती इथे एक्स ऍक्सिस, इथे वाय ऍक्सिस आणि पृथ्वीची जाडी मोजणारा झेड ऍक्सिस. तर एक वस्तू समजा इथे पृथ्वीच्या वरती कुठेतरी स्पेस मध्ये गेली, अंतरिक्षात, राईट. तर ती एक्सच्या तुलनेत पृथ्वीच्या किती लांब गेले, वायच्या किती लांब गेले, झेड पासून किती लांब गेले. तर ह्याला आपण काय म्हणतो, मोशन इन 3 डायमेन्शन. हे आहे 2D मध्ये आणि हे आहे 3D मध्ये. म्हणून हे मोशन इन 1 डायमेन्शन 9वी मध्ये शिकलेलो, हे मोशन इन 2 डायमेन्शन जे आता आपण शिकणार आहे, आणि हे मोशन इन अ स्पेस मे बी तुम्हाला नंतर असेल. हे समजलं, सिंपल आहे. 1 डायमेन्शन काय आहे, 2 डायमेन्शन काय आहे आणि 3 डायमेन्शन काय आहे. थोडक्यात हे लक्षात ठेवा. 1 डायमेन्शन म्हटल्यावरती नुसतं जसं की एक एक्स ऍक्सिसच्याच भोवती जग फिरतंय. मोशन इन अ प्लेन म्हटल्यावरती त्याच्यामध्ये काय आली, अच्छा 1 डायमेन्शन म्हणजे नुसती लांबी समजा, 2 डायमेन्शन म्हणजे लांबी आणि रुंदी दोन्ही आली, आणि 3 डायमेन्शन म्हणजे लांबी, रुंदी आणि त्याची जाडी, लेंथ, ब्रेथ आणि त्याची हाईट किंवा थिकनेस, ह्या दोन्ही गोष्टी आल्या. कळतंय, सिंपल आहे. आता जसं की हा माझ्याकडे जरा खूप खूप पातळ पेन असेल, खूप पातळ आहे, एक सिंपल लाईन आहे, तर ह्याला 1D म्हणू शकतो आपण. तर हे जे माझं कार्ड आहे ह्याला काय म्हणू शकतो आपण, 2D म्हणू शकतो, 2 डायमेन्शन मध्ये म्हणू शकतो. कारण ह्याला काय आहे बघू शकता तुम्ही, हा एक्स ऍक्सिस म्हटला, खालचा एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस, प्लेन बनला हा, राईट. 3D कधी होईल, 3D कधी होईल, येस, 3D हे माझं पुस्तक आहे. कसं काय, मला हा समजा वाय ऍक्सिस आहे, हा एक्स ऍक्सिस आहे, पण ह्याला जाडी आहे ना अशी, ही जी जाडी आहे ही याची, हा माझा काय बनेल आता, हे बघा एक्स वाय आणि ही हा जाडीवाला, हा असा वाला, हा बनेल झेड ऍक्सिस. तर हे झालं 3D. कळते, 3D काय आहे, आपले जे अॅनिमेटेड कार्टून होते ना बघा आधी, नुसती जी आहे त्याची चित्र दिसायची है ना, आणि चित्र हलायचे. आणि आता बघा 3D अॅनिमेशन आले, 3 डायमेन्शन म्हणजे जाडीपणा पण दिसतो ना, जसं आपण जाड कसं दिसतोय, आपली
किती जाडी आहे आपली, ती जशी दिसते आता हल्ली तसं कार्टून मध्ये दिसते. आय होप तुम्हाला कळलं की काय म्हणतोय आपण नक्की. ठीक आहे, तर चला आता एक एक टॉपिकला आपण सुरुवात करूया. तर आता सुरू करूया आज आपण रेक्टिलिनियर मोशन म्हणजे एका लाईनी मधलं मोशन आधी समजून घेऊया. ठीक आहे, आता समजा इथे काय दिलेलं आहे, रेक्टिलिनियर मोशन. आता हे रेक्टिलिनियर मोशन काढण्याच्या आधी आपण एक टॉपिक बघूयात, मुलांना डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटचा. समजा वस्तू इथे ए पासून सुरू झाली आहे, चालू होते, ती गेली बी पर्यंत, परत गेली सी पर्यंत आणि परत ती तिथेच थांबली. तर समजा इथे 5 मीटर अंतर तिने कापलं, इथे 3 मीटर अंतर कापलं, तर आपलं डिस्टन्स किती येणार, म्हणजेच वस्तूची टोटल चाल किती आहे. तर ते किती चाल म्हणजे किती चाललाय, सिंपल डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं, तर ते 5+3 येणार, राईट. AB प्लस BC, राईट, म्हणजेच 5+3 8 आलं, 8 मीटर. पण डिस्प्लेसमेंट आठवते तुम्हाला काय होतं, डिस्प्लेसमेंट काय होतं, इट इज शॉर्टेस्ट पाथ बिटवीन इनिशियल अँड फायनल पोझिशन आणि डायरेक्शन इज टेकन फ्रॉम इनिशियल टू फायनल पोझिशन. म्हणजे ए ने चालू करून तो इथे सी पर्यंत पोहोचलाय. तर हे आपण ह्याला बघा मी ॲरो पण बनवलाय, त्याच दिशेमध्ये मोजतोय आपण. तर हे आपलं AC काय आहे, आता इथे डिस्प्लेसमेंट आहे. आणि हे AC तुम्ही कसं काढणार, पायथागोरस वापरून, बरोबर आहे. म्हणजे AC काय होईल, √5चा वर्ग आणि 3चा वर्ग, बरोबर ना, पायथागोरस यूज करून. तर हे जे पण उत्तर येईल ती आपली इथे डिस्प्लेसमेंट असेल, राईट. हे आपण 9th स्टँडर्डला केलेलं होतं. आता आपण काय करतोय बघा, आणि ह्याच्यामध्ये ना डिस्प्लेसमेंट काढताना पण आपण ना त्याला बार वगैरे असं AC बार वगैरे नव्हतं दिलं, आपण फक्त त्याची बघा किंमत काढलेली है ना, 10 15 जेवढी पण किंमत येईल ती व्हॅल्यू काढलेली, म्हणजे त्याचं मॅग्निट्यूड काढलेलं. डिरेक्शन आपण कन्सिडर नव्हतं केलं, कारण त्यावेळी आपल्याला वेक्टर स्टडीज मध्ये जास्त नव्हते, थोडेसेच ऍक्च्युली नावाला नुसतं शब्दच होता. तर आता आपण इथे वेक्टर फॉर्म ह्यांचा शिकलोय. ठीक आहे, तर चला आता आपण इथे बघूयात की एक तर रेक्टिलिनियर मोशन आहे, तर इथे आता कंडिशन काय दिलेली आहे. कंडिशन ही दिलेली आहे बघा, आता हे जे रेक्टिलिनियर मोशन आहे त्याच्यामध्ये काय सांगितलंय बघा, तुम्हाला जे पुस्तकामध्ये केस दिलेली आहे की आता आपला हा जो आहे ना, सेकंड, हा असा आपला एक्स ऍक्सिस आहे, ठीक आहे, आणि आता हा आपला वाय ऍक्सिस आहे. आता सध्या वाय ऍक्सिसचा काही रोल नाहीये, पण मी तुम्हाला समजवण्यासाठी काढून ठेवते त्याला. ठीक आहे, आता काय सांगितलेलं आहे ना, समजा ही एक इथे कुठेतरी आपला हा झाला O, हा झाला आपला एक्स ऍक्सिस, हा झाला आपला वाय ऍक्सिस. तर वस्तूने इथून कुठून तरी चालू केले मोशन करायला. समजा हा पॉइंट A आहे आणि ती असं एक्स ऍक्सिसच्या अलॉंग सरळ 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 चालत चाललेली आहे, अशी ती सरळ चालली आहे आणि इथे B ला पोहोचली. तर तुम्हाला माहितीये इथे मग जी एक्स ची काहीतरी किंमत असेल ना, 1 2 3 4 जर आपण नावं दिली, मेजरमेंट मोजलं, तर ती एक्स ची किंमत इथे समजा 2 आहे आणि इथे 4 आहे. तर हे 2 आणि 4 न घेता आपण काय करतोय, ह्याला मानतोय x1 आणि ह्याला मानतोय आपण x2, राईट. तर मग आता हे जे आपण x1 आणि x2 घेतलं, तर आता ह्याच्यावरतीच ह्याच्यावरच आधारित आता आपण काय करणार आहे, हे काढणार आहे डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी काढणार आहेत. तर आता इथे बघा आपण फरक, आता इथे इथली व्हॅल्यू 2 आणि इथली व्हॅल्यू 4 घेऊन ह्याला आपण डिरेक्टली मायनस नाही करणार. काय करणार आहे आपण, पोझिशन वेक्टर. पोझिशन वेक्टर आठवते ना काय होतं, इथे कोणतं तरी असेल तर ह्याची पोझिशन दाखवणारा जो वेक्टर असा OP बार होता, त्याला आपण पोझिशन वेक्टर घेतलेलं. तर आता आपण पोझिशन वेक्टर ड्रॉ करणार आहे. तर हा पहिला A पॉइंट पर्यंतचा जो हा वेक्टर आहे, हा कोण दिसतोय मला, हा OA बार, आणि ह्याचीच किंमत किती आहे आता सध्या x1. तर हा माझा होईल पहिला पोझिशन वेक्टर, राईट, पहिली पोझिशन ऑब्जेक्टची. सेकंड काय आहे, आता इथूनच परत त्याला आता निळ्याने मी दाखवते,
इथूनच परत मी काय केलं, बी पर्यंत काढला, राईट. तर तो ओ जो बनलाय ओबी बार, तो आहे माझा x2. आणि आता ही ऑब्जेक्टची जी आहे ती सेकंड म्हणा किंवा फायनल पोझिशन म्हणा, ठीक आहे. ऑब्जेक्ट एका जागेवरून दुसरीकडे गेलाय, ठीक आहे. ही केस दिलेली आहे. आता तुमच्या पुस्तकामध्ये जर तुम्ही चेक केलं तर काय सांगितलेलं आहे, समजा ऑब्जेक्टला इथे ओ पासून इथे ए पर्यंत पोहोचायला T1 टाइम लागला आणि परत इथून बी पर्यंत पोहोचायला, ए पासून परत बी पर्यंत पोहोचण्यासाठी T2 टाइम लागला. इथून इथपर्यंत पोहोचायला T1 आणि इथून इथपर्यंत पोहोचायला त्याला किती टाइम लागला, टोटल T2 टाइम लागला. तर आता हे दिलेल्या गोष्टी आहेत. आता ह्याला वापरून पुढे आता काय करायचं, आपल्याला डिस्प्लेसमेंट काढायची. आता बघा, डिस्प्लेसमेंट म्हणजे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की सुरुवातीची पोझिशन आणि त्याची फायनल पोझिशन है ना. सुरुवातीची पोझिशन आणि त्याची फायनल पोझिशन जे आहे ह्याच्यामधलं स्ट्रेट लाईन अंतर हेच आपली असते, काय असते, डिस्प्लेसमेंट असते. इझी आहे ते, राईट. तर आता मग डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, तिच्या पहिल्या पोझिशन मध्ये ना आता पोझिशन मध्ये किती बदल झालाय, तीच आहे आता आपली डिस्प्लेसमेंट. आणि तुम्हाला आठवत असेल आपण डिस्प्लेसमेंटला काय करतो, डिस्प्लेसमेंटला आपण एस ने डिनोट करतो, पण एस मध्ये पण काय करतो, एस बार. तर आता आपल्याला हे एक्सच्या अलॉंग तिने जी जागा बदलली आहे, तर कितीने जागा बदलली, म्हणून आपण डेल्टा म्हणजे काय, चेंज किती झालाय, बदल किती झालाय. डेल्टा काय दाखवतं, बदल. तर एक्सच्या पोझिशन मध्ये कितीने बदल झाला, आणि मग ह्याला आपण काय करणार, फायनल मायनस इनिशियल. आपण बदल काढताना बघा नेहमी फायनल मधून इनिशियल वजा है ना. तर मग हे काय येणार, x2 बार मायनस x1 बार. तर ही आपली काय झाली, डिस्प्लेसमेंट झाली, ठीक आहे. आता टेक्स्टबुक दाखवते तुम्हाला. टेक्स्टबुकला आपण स्टिक करून राहूयात, जेणेकरून तुम्ही स्वतः पण आता गो थ्रू कराल ना, तर तुमच्या लगेच लक्षात येईल. हे बघा दिसते. तर आता आपण हे लिहिलं, तर आता इथे काय दिलं, एक्झाम्पल पण सांगितलं. इफ अन ऑब्जेक्ट हॅज ट्रॅव्हल्ड थ्रू 1 मीटर फ्रॉम द टाइम T1 टाइम मध्ये 1 मीटर ट्रॅव्हल केलं, अँड T2 अलॉंग पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन, अँड magnitude of its displacement is 1 meter. बरोबर आहे, and its direction is along positive x-axis. On the other hand, if the object travel along positive y direction through some distance in the same timeline, same time T1, magnitude of its displacement is same as before, that is 1, but the direction of displacement is along positive y-axis. म्हणजे यांना काय म्हणायचंय, जो x-axis ला गेला तर एकनेच गेलाय, 1 मीटरच गेलाय, मग तो असा जाऊ द्यात एक्स ऍक्सिसला किंवा असा जाऊ द्यात वाय ऍक्सिसला, गेलाय तो 1च मीटर. पण इथे काय होतंय, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसला गेलाय पहिल्या केसमध्ये, दुसऱ्या केसमध्ये पॉझिटिव्ह वाय ऍक्सिसच्या दिशा त्याने बदलली, राईट. आता दुसरा आहे पाथ लेंथ. पाथ लेंथ म्हणजे पाथची लेंथ, रस्त्याची लांबी. तर ते काय आहे, दिस इज दी ऍक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. पाथ लेंथच आपलं काय आहे, डिस्टन्स आहे. आता जसे थोड्या वेळ आधी मी नाही आपण 5 अधिक 3 8 काढलं, ते डिस्टन्स ऍक्च्युअल मध्ये तो किती ट्रॅव्हल करून गेलाय ते, ठीक आहे. दिस इज द ऍक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द ऑब्जेक्ट ड्युरिंग इट्स मोशन. इट इज स्केलर क्वांटिटी अँड डायमेन्शन्स आर ऑल्सो दॅट ऑफ लेंथ. जेवढे लेंथचे असतात तेच त्याचे डायमेन्शन्स आहेत. डायमेन्शनल अनालिसिस जे आपण केलेलं होतं, राईट. आता इथे काय दिलेलं आहे, ऑब्जेक्ट 2 पासून 5 वरती गेलाय, कळतंय, अलॉंग एक्स ऍक्सिस फ्रॉम 2 to 5, देन द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इज 3 मीटर. मी स्क्रीन ना व्हाईट बोर्ड सहितच करते, म्हणजे तुम्हाला तिथल्या तिथे मी एक्सप्लेन करू शकेल. बघा काय म्हणतात ते ऑब्जेक्ट जे आहे ते 2 होतं, समजा 2 पासून आता हा 3 पर्यंत गेला, 2 पासून 5 पर्यंत गेला. तर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड किती होईल, ऑब्व्हियसली ह्याच्या मधलं 2 आणि 5 मधलं, तर 5 - 2 3 मीटर त्याने डिस्टन्स ट्रॅव्हल केले, हेच त्यांनी सांगितले. ते बघा अलॉंग एक्स ऍक्सिस फ्रॉम 2 to 5,
then the distance travel is 3 meter. Very simple. In this case, displacement is also 3 meter कारण त्याच दिशेमध्ये गेलाय है ना. त्याने डायरेक्शन नाही बदललं, पण समजा जर त्याने डायरेक्शन चेंज केलं असतं. However, if the object now comes back to 4 and then distance through which the object has moved increases to 4, म्हणजे काय, आता ऑब्जेक्ट इथे आला बघा, इथे 2 वर होता, मग 5 वर गेला. आता हा तो 5 वरून परत इथे माघारी 4 वर आला, तर हे डिस्टन्स आपलं वाढणार ना. आधी हे 2 ते 5 आणि परत माघारी 1, तर इथे डिस्टन्स जे आहे ते वाढून 4 होईल. पण डिस्प्लेसमेंट मात्र आता काय होईल, डिस्प्लेसमेंट ही पहिली पोझिशन ए आणि ही फायनल पोझिशन समजा आपण ह्याला घेऊयात सी, तर ह्या दोघांमधलं, तर 2 पासून आता तो 4 वर गेलाय, तर 4 वजा 2 2 मीटर. कळलं. डिस्प्लेसमेंट आता वाढली, डिस्टन्स वाढलं 4 मीटर, पण डिस्प्लेसमेंट मात्र काय झाली, कमी झाली, कारण ऑब्जेक्ट माघारी आला. माघारी आल्यामुळे तो एक जो एक्स्ट्रा माघारी आलाय त्याला आपण काय करणार, मायनस करणार. तेच इथे दिलेलं आहे, राईट. तर मग इथे काय दिलेलं आहे, डेल्टा एक्स आपली डिस्प्लेसमेंट किती होईल, 2 मीटर, आणि डिस्टन्स मात्र किती होईल, 4 मीटर. तेच आता मी एक्सप्लेन केलं तुम्हाला, राईट. आणि डायरेक्शन पण तर आता वेगळं असेल ना. बघा, 2 meter, that is magnitude of displacement is 2 meter and its direction is along positive x-axis. If the object now moves to x is equal to 1, then distance traveled आता परत वाढेल, 4 आणि 3, path length increases 4 plus 3, 4 पर्यंत गेला आणि परत माघारी आला ना, 7 होईल. आणि डिस्प्लेसमेंट मात्र अजून कमी होईल, 2 मधून 1 गेला 1च, आणि डायरेक्शन असेल पॉझिटिव्ह x-axis. तर कळलं, डिस्प्लेसमेंट आणि पाथ लेंथ म्हणजेच डिस्टन्स, या 2 गोष्टी कळल्या तुम्हाला. हे आपण 9वी मध्ये पण केलेलं होतं, पण इथे खास करून डायरेक्शनला पण त्यांनी इथे हायलाइट केलंय. आता आहे एव्हरेज वेलॉसिटी मुलांना. एव्हरेज वेलॉसिटी म्हणजे सरासरीचा वेग किती आहे. सरासरी काय असते तुम्हाला माहिती आहे ना. समजा तुम्हाला हे बघा, सरासरी आठवण करून देते, आपण आधी पण केलंय पण तरी पण. समजा तुम्हाला मॅथ्स मध्ये 20 पैकी 18 मार्क्स भेटले, इंग्लिश मध्ये 15 भेटले, सायन्स मध्ये 20 भेटले. आता ह्या 3 विषयांची सरासरी म्हणजे किती किमतीच्या आसपास या 3 किंमत आहेत, म्हणजे सरासरी एव्हरेज किती मार्क्स भेटते असं त्याचा अर्थ. तर आपण काय करतो, सरासरी काढायला ह्या 3 किंमत आहेत ना, 1 2 3, ह्या तिघांची बेरीज करणार, भागिले 3 करणार, है ना. मग आपल्याला जे उत्तर मिळेल, ह्याचं उत्तर मला वाटतंय 17 वगैरेच्या आसपास असेल. तर जे पण आपल्याला जे उत्तर मिळेल ती असेल आपली सरासरी, राईट. इथे पण आपण काय करतोय, सरासर वेग, वस्तूचा वेग जर बदलत असेल तर सरासर वेग अंदाजे किती आहे तो आपण इथे काढतो. तर इथे काय दिलेलं आहे, दिस इज डिफाइंड ॲज डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट ड्युरिंग द टाइम इंटरवल over which average velocity is being calculated divided by time interval. Easy. एका दिलेल्या पर्टिक्युलर रेंज साठी डिस्प्लेसमेंट किती होती आणि तेवढ्यासाठी तिला वेळ किती लागतो, तर ते इथे दिलेले. आता आपण ते बघणार आहोत की ते काय आहे. As displacement is a vector quantity and velocity is also vector quantity, dimensions दिलेले दोघांचे L1, M0, T1, राईट. आणि पोझिशन वेक्टर तोच आहे, x1 आणि x2, टाइम t1 आणि t2 लागलेला आहे. मग एव्हरेज वेलोसिटी आता आपण कशी काढणार, एव्हरेज वेलोसिटी कशी काढणार, सिंपल आहे आपलं. इथे डिस्प्लेसमेंट आधी काढणार. इथे x1 असताना x2 असताना आपली एव्हरेज वेलोसिटीचा फॉर्म्युला काय आहे हे बघा. इथे एव्हरेज वेलोसिटीला नाव दिले v एव्हरेज, राईट. तर v एव्हरेज आणि डिस्प्लेसमेंट आपण कशी काढणार हे बघा. हे डिस्प्लेसमेंट साठी जे होतं ते x2 बार वजा x1 बार, हे डिस्प्लेसमेंट ऑलरेडीच काढलेली आहे. आणि किती वेळामध्ये चेंज होतोय, t2 वजा t1, हेच सूत्र इथे दिलेलं आहे. इझी, हे दिसते तुम्हाला. v एव्हरेज x2 मायनस x1 बार डिवायडेड बाय इथे t2 मायनस t1. इझी, ठीक आहे. आता इथे एक्झाम्पल पण देऊन देते. If positions of an object are x plus 2 आणि x plus 4, म्हणजे +2 मीटर आणि +4 का दिले, x च्याच दिशेमध्ये गेले, ठीक आहे. तर इथे 2 मीटर कव्हर करण्यासाठी त्याला सुरुवातीचा टाइम होता 0 आणि नंतर 1 मिनिट लागला त्याला 4 पर्यंत जाण्यासाठी.
तर मग काय उत्तर येईल बरं? तर उत्तर काय येईल? अच्छा, इथे आता त्यांनी गडबड काय केली माहितीये? हा तुझे टाइम आहे ना, हा पर मिनिट दिलंय, पण सेकंड्स मध्ये देऊ शकले असते. तर ठीक आहे, काय हरकत नाही. आता इथे मग काय दिलेलं आहे बघा नीट. We write V average as 2 I hat, where I hat is a unit vector along x axis. म्हणजे काय? किमती ठेवल्यात. इथे काय सांगितले? हे +2 होतं, हे +2 म्हणजेच पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, हे +4 घेतले आता यांनी 5 घेण्याच्या ऐवजी, आणि मग किमती ठेवलेल्या आहेत. तर 4 - 2 आणि भागिले टाइम 1 मिनिट भागिले 0. T2 आपला 1 मिनिट आहे. मग आन्सर आलं 2/1 म्हणजेच 2 मीटर पर मिनिट. आणि ह्याला काय नाव दिलं? 2 I hat. तुम्हाला माहितीये I hat हा जो नेहमी आपला युनिट वेक्टर असतो आणि एक्स ची दिशा तो सांगतो. हा फक्त दिशा सांगणारा युनिट वेक्टर आहे. एक्स ची दिशा आहे असं तो सांगतो. समजा हे -2 I hat असतं मुलांना, तर ह्याचा अर्थ काय? इकडच्या बाजूला -2 है ना. जे हॅट काय करतो? वाय ची दिशा सांगतो. जे धन असेल तर वरती, खाली असेल तर -j हॅट. इझी. ठीक आहे, समजलं? हे पण इझी होतं. ही जी एव्हरेज वेलॉसिटी आहे ते पण इझी होतं, काही मुश्किल नव्हतं. आता आहे एव्हरेज स्पीड. आता स्पीड तुम्हाला माहितीये मुलांनो, वेलॉसिटी वेक्टर क्वांटिटी आहे आणि स्पीड काय आहे? स्केलर क्वांटिटी आहे. आठवते तुम्हाला स्पीडचा काय फॉर्म्युला होता? टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल. किती टोटल ऍक्च्युअल पाथ लेंथ काय आहे, टोटल डिस्टन्स किती ट्रॅव्हल केले आणि टोटल ट्रॅव्हल करायला त्याला किती वेळ लागला. म्हणून बघा इथे लिहिलेलं आहे पाथ लेंथ अपॉन टाइम. टोटल पाथ लेंथ किती आहे त्याला आपण कशाने भागतो? वेळेने भागतो. आणि इथे बघा ह्याला पण व्ही एव्हरेजच लिहिलंय, पण ह्याच्या डोक्यावर बार नाहीये. वेलॉसिटीला इथे डोक्यावर बार आहे आणि इथे जो आहे तो डोक्यावर बार नाहीये, कारण ही काय आहे? आपली स्केलर क्वांटिटी नाहीये. ही स्केलर क्वांटिटी, ही वेक्टर क्वांटिटी नाहीये. वेलॉसिटी जी आहे ती वेक्टर क्वांटिटी. ठीक आहे, डायमेन्शन्स तुम्हाला ऑलरेडी शिकवलेले होते, ते कसे येतात ते तुम्हाला माहिती आहे. तर आता इथे त्यांनी एक्झाम्पल नाही दाखवलेले. आता इथे जर आपण एक्झाम्पल काढायला गेलो, बघा नीट बघा मुलांनो. चला आपण एक आता एक्झाम्पल सॉल्व्ह करूयात. तर हे जसं दिले त्याची हिशोबाने नीट बघा तर मी काय करतो. 4 गोष्टी आता आपण करूयात. काय करते? समजा हे नीट बघा. आता ऑब्जेक्ट आपला एक्स ऍक्सिसच्या डिरेक्शन मध्ये चाललाय. ठीक आहे, नीट बघा. समजा इथे ओ आहे. ऑब्जेक्ट जो आहे तो ओ पासून इथून सुरुवात केली त्याने. पहिल्यांदा तो इथे ट्रॅव्हल करत करत इथे 2 वर पोहोचला. परत ट्रॅव्हल करत करत तो जो आहे तो कशावरती गेलाय? 6 वर पोहोचला. ठीक आहे, तर ही त्याची पहिली पोझिशन आहे ए, ही त्याची फायनल पोझिशन आहे बी. तर सुरुवातीला आपण T1 काय घेतोय? 0 पासून सुरुवात केलेली आहे आणि इथे बी पर्यंत पोहोचायला त्याला समजा, आता इथे मी सेकंड्स मध्ये घेणार आहे, समजा त्याला लागले 10 सेकंड्स. ठीक आहे, तर आता आपल्याला काय करायचंय? आपल्याला त्याच्या आधी काढायचे डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, तर डिस्प्लेसमेंट आधी आपण काढूया. डिस्प्लेसमेंट आता आपण बघितलं डेल्टा एक्स आहे, जे आपलं डिस्प्लेसमेंट एक्स बार आहे. तर तो किती आहे? x2 बार मायनस x1 बार. तर x2 सेकंडला किती आहे? 6 आणि हे किती आहे? 2. उत्तर किती आलं? 4. आता डिस्प्लेसमेंटला आपण कसं दाखवू शकतो? 4 I hat मीटर. का बरं I? कारण हे एक्स ऍक्सिसची किंमत पॉझिटिव्ह आली आहे ना. 4 म्हणजे एक्स ऍक्सिस वरतीच चाललंय पॉझिटिव्हच्या व्हॅल्यूला, म्हणून ही आपली आली डिस्प्लेसमेंट. आता डिस्टन्स पण काय येणार आपलं? डिस्टन्स पण हेच येणार आहे, कारण एका स्ट्रेट लाईन मध्ये जातो त्यावेळी 9वीला पण बघा आपण शिकलेलो. ऑब्जेक्ट जर स्ट्रेट लाईन मध्ये चाललं असेल, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सेम असतात. तर मी इथे काय लिहिते? डिस्टन्स आणि आपली डिस्प्लेसमेंटचं म्हणजे मॅग्निट्यूड बरं का, ते सेम आहे. तर इथे डिस्प्लेसमेंट काय येणार आहे? 4 मीटर. आता इथे आय हॅट नाही लिहिणार आपण, कारण आपल्याला फक्त मॅग्निट्यूडशी घेणं देणं, डायरेक्शनशी घेणं देणं नाहीये.
ठीक आहे, तर हे दिलेलं आहे बघा, हे डिस्प्लेसमेंट काय आली 4i hat आणि डिस्टन्स काय आलं 4 मीटर फक्त. इझी. आता आपण काय काढूयात, एव्हरेज वेलॉसिटी. एव्हरेज वेलॉसिटीचं आताच आपण सूत्र बघितलं, व्ही एव्हरेज, ह्याला डोक्यावर येणार बार, तर हे किती आहे x2 बार मायनस x1 बार अपॉन t2 मायनस t1. बरोबर. आता x2 किती आहे 6, x1 किती आहे 2 अपॉन टाइम किती आहे 10 सेकंड मायनस 0, तर आन्सर काय आलं 4 अपॉन 10. ह्याला आपण काय लिहू शकतो 2 अपॉन 5, राईट. 2 अपॉन 5 असं पण ठेवू शकता किंवा 0.4 I hat मीटर पर सेकंड. का बरं I hat आता लिहिलं मी, कारण वी आर टॉकिंग अबाउट वेलॉसिटी आणि त्याचं डायरेक्शन आपण सांगतोय, तर ते फक्त एक्सच्याच दिशेमध्ये असल्यामुळे त्याचं आलं I hat. इझी, राईट. आता आपण एव्हरेज स्पीड बद्दल ज्यावेळी मुलांना बोलू, एव्हरेज स्पीडचा सिंपल फॉर्म्युला आपला डिस्टन्स अपॉन टाइम. हा तुम्हाला 7वीला पण होता फॉर्म्युला, राईट. डिस्टन्स म्हणजेच किती पाथ लेंथ आहे, डिस्टन्स अपॉन टाइम. आता डिस्टन्सलाच तुमच्या पुस्तकामध्ये नाव दिलंय पाथ लेंथ, लेंथ पाथची लेंथ अपॉन टाइम. तर हे ऑलरेडी आपण काढले 4 आणि टाइम किती लागलाय 10 सेकंड. तर हे पण बघा सेमच आलं 4 अपॉन 10, 4 अपॉन 10 म्हणजे 0.4. पण इथे आता I hat लिहायची गरज नाही, ह्याला फक्त आपण लिहिणार मीटर पर सेकंड. इझी. आय होप आता तुम्हाला हे चारही गोष्टी पण समजल्या. आता ह्याच्यानंतर एक नवीन टॉपिक आता तुम्हाला दिलाय जो आधी नव्हता, ते आहे इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. इन्स्टंटेनियस वेलॉसिटी म्हणजे तो इथून इथपर्यंत आलं त्याची वेलॉसिटी किती ते नाही. समजा तो ऑब्जेक्ट इथे बी वरती आहे, बी वर त्या मोमेंटला त्याची किती वेलॉसिटी आहे. जसं बघा तुमच्या गाडीमध्ये स्पीडोमीटर, आता गाडी कितीच्या स्पीडने चालली, ते 40 वर असेल तर 40 आहे, राईट. 60 वर असेल तर आता 60च्या स्पीडने, म्हणजे त्याच पर्टिक्युलर मोमेंटला किती स्पीडने गाडी चालली आहे आणि कुठल्या दिशेमध्ये चालली, स्पीड आणि दिशा दोन्ही घेतोय, तर त्याला आपण म्हणतो इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. आता इथे बघा तुमच्या बुकमध्ये हा जो टॉपिक आहे इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. Instantaneous velocity of an object is its velocity at a given instant of time. Instant कॉफी असते बघा, लक्षात लगेच कॉफी, तसंच ती इन्स्टंट वेलॉसिटी, तेव्हाची तेव्हा वेलॉसिटी, राईट. आता ह्याचं काय दिलेलं आहे, इट इज डिफाइंड ॲज दी लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ एव्हरेज वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट ओव्हर अ स्मॉल इंटरवल ऑफ टाइम around t when the value of time interval delta t goes to 0. सिंपल आहे. आपलं वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय होता, हा वाला एव्हरेज वेलॉसिटीचा, व्ही एव्हरेजचा फॉर्म्युला काय होता. आता हे डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी, बरोबर. हे बघा ना, हे x2 मायनस x1 अपॉन t2 मायनस t1 केले, तर आपण ह्याला x2 मायनस x1 ला जसं डेल्टा एक्स घेतोय तसं t2 मायनस t1 ला आपण काय घेऊ शकतो डेल्टा टी. पण आता आपण इन्स्टंटेनियस एव्हरेज वेलॉसिटी काढताना काय करतोय की टी ना आत्ताच्या घडीला पाहिजे ना, मला आत्ताच्या सेकंडाला पाहिजे, ह्याच मोमेंटला पाहिजे मला. तर आपला टी खूप खूप छोटा आहे, जवळजवळ 0. आणि तुम्हाला माहितीये ना, ज्यावेळी आपण 0 करतो छेद त्या प्रत्येक मोमेंटला, तर आपण काय मानतोय त्या मोमेंटला डेल्टा टी माझा एवढा छोटा आहे की जवळजवळ तो 0 आहे. आणि त्या मोमेंटला आपण काय करतोय, त्या मोमेंटला ही किती वेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट किती आहे आणि त्या टायमामध्ये किती आहे, तर ही आपली आहे इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. बघा हेच दिलेलं आहे, लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0. हे लिमिट वगैरे मी गेल्या क्लासमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेलं होतं, ठीक आहे. तर हे ते दिले बघा सी चॅप्टर 2. मग हे लिमिट आपण घेतो त्यावेळेस आपण म्हणजे काय करतोय, त्याला छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये डिवाइड करून आपण त्याचं काय काढतोय, डेरिव्हेटिव्ह काढतोय, ठीक आहे. आणि आता इन्स्टंटेनियस स्पीड काय आहे, त्यावेळेचं स्पीड ती होती वेलॉसिटी. आता हे पण काय, त्या पर्टिक्युलर मोमेंटचं आत्ताचं स्पीड जे स्पिरोमीटर मध्ये दाखवतं, ठीक आहे. ही पण लिमिटिंग व्हॅल्यूज आहे स्पीडची, ज्यावेळी आपण काय घेतोय, छोटा टाइम इंटरवल घेतोय, सेम टू सेमच आहे, ठीक आहे.
आता इथे फक्त फरक काय आहे मुलांनो, इथे जे आहे आपण इन्स्टंटेनियस वेलोसिटीचं मॅग्निट्यूड म्हणजेच स्पीड इथे दिले बघा क्लिअरली. स्पीडोमीटर आपल्याला 40, 50, 60 फक्त किंमत दाखवतोय ना, ते स्पीड आहे. पण ज्यावेळी आपण दिशा पण देतोय ते होईल आपली काय होईल, वेलॉसिटी होईल. तर इथे आपण फक्त मॅग्निट्यूड बद्दल बोलतोय, इथे आपण वेलॉसिटी बद्दल बोलत नाहीये. ठीक आहे. इथे बघा आता हे मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्या मुद्दे आपण एक एक करून एक्सप्लेन करणार आहोत. पण त्याआधी ना माझ्या डोक्यामध्ये एक आयडिया आली आहे. आपण आपल्याकडे अजून 4 मिनिटं, तर चला आधी एक एक हे बघून घेऊया आणि मग वेळ उरला तर अजून एक गोष्ट जी माझ्या डोक्यात आली ती एक्सप्लेन करते. फॉर युनिफॉर्म रेक्टिलिनियर मोशन, युनिफॉर्म मोशन काय आठवतंय ना तुम्हाला, इक्वल डिस्टन्स इज ट्रॅव्हल्ड इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. इक्वल टायमिंग मध्ये इक्वल डिस्टन्स ऑब्जेक्ट ट्रॅव्हल करते. म्हणजे काय, एका कॉन्स्टंट स्पीडने ते चाललंय 20 मीटर पर सेकंड. म्हणजे स्पीडोमीटर जर तुम्ही बघितला तर तो काटा 20 वरच आहे, गाडी चालली आहे, 20 वरचा काटा हलत नाहीये, तर त्याला म्हणतो युनिफॉर्म मोशन. ठीक आहे. आणि हे युनिफॉर्म मोशन काय, रेक्टिलिनियर एकाच लाईनी मधलं मोशन आहे. तर अशामध्ये ऑब्जेक्ट असेल तर एव्हरेज स्पीड, आपला एव्हरेज आणि इन्स्टंटेनियस वेलॉसिटी दोन्ही सेम होऊन जातात. त्या मोमेंटला जेवढी वेलॉसिटी आहे आणि पूर्ण रस्त्यावरची वेलॉसिटी सेम होऊन जातात. ऑब्व्हियसली ना ती बदलतच नाहीये. मग पूर्ण रस्त्यावरचे बघा किंवा त्या मोमेंटचे बघा, ते सेमच असणार आहे. इझी. परत एव्हरेज आणि इन्स्टंटेनियस स्पीड ते पण काय होऊन जाणार, सेम होऊन जाणार. फक्त त्याला डायरेक्शन असेल, बाकी मॅग्निट्यूड दोघांचं काय होऊन जाईल, इक्वल होऊन जाईल. त्याच्या ज्या नंबर मधल्या किमती ते इक्वल होऊन जातील. पण नॉन युनिफॉर्म मोशन साठी एव्हरेज आणि एव्हरेज वेलॉसिटीज आर डिफरंट. ऑब्व्हियसली ना, गाडी आता 20 वर, मी स्पीडोमीटर बघितलं 20 वर आहे, ट्रॅफिक कमी झालं, स्पीड वाढवला, ती 40 वर गेली, परत ट्रॅफिक लागलं, सिग्नल लागला, गाडी थांबली, तर इन्स्टंटेनियस वेलॉसिटी चेंज होते. 20 झाली, 40 झाली, 0 झाली. पण ओव्हरऑल रस्त्याची जर्नीची जर आपण काढली तर ती वेगळी येईल एव्हरेज वेलॉसिटी. ते आपण गणित अजून सोडवली ना तुम्हाला समजेलच. आणि एव्हरेज आणि इन्स्टंटेनियस स्पीड पण वेगळे असणार आहेत. बरोबर आहे. आता पहिल्या केसमध्ये बघा, समजा गाडी 20 वर होती ना, त्यावेळी कदाचित ती एका दिशेला चाललेली, नंतर तिने राईट टर्न घेतला, मग 40 वर गेली, परत ती सरळ जायला लागली, दिशा पण चेंज होते तिथे. इथे स्पीड मध्ये आपण फक्त काय बघतोय, 20, 40 आणि 0 ह्या फक्त किमती बघतोय. वेलॉसिटी मध्ये आपण दिशा बघतोय, स्पीड मध्ये फक्त त्याच्या किमती बघतोय, व्हॅल्यूज बघतोय किती आहेत. ठीक आहे. तर मग हेच ते दिलेलं आहे. एव्हरेज आणि इन्स्टंटेनियस स्पीड पण डिफरंट असतात, इथे वेलॉसिटीज पण डिफरंट असतात. ऑफकोर्स सगळंच डिफरंट होतं. आणि एव्हरेज स्पीड विल बी डिफरंट फ्रॉम द मॅग्निट्यूड ऑफ एव्हरेज वेलॉसिटी. एव्हरेज काढतोय आपण आता, ज्यावेळी सरासरी काढतोय, त्याची जी किंमत आहे ना, ती किंमत पण आता वेगळी येणार आहे. आपली स्पीडची किंमत वेगळी येईल, वेलॉसिटीची पण किंमत काय येईल, वेगळी येईल. आता हे जे सगळं जे म्हटलंय ना, हे आपण जे आहे ते गणित सोडवून बघू. आता हे मी जे आहे तुम्हाला मुलांनो नेक्स्ट क्लास मध्ये जे आहे मी तुम्हाला हे एक्सप्लेन करेल. हे बघा, ते खाली एक गणित दिलेलंच आहे, हे जरा थोडं ट्राय करून बघा. एवढं काय मुश्किल नाहीये, एकदा ह्याला जरा गो थ्रू करून बघा ह्या गणिताला. आता मी तुम्हाला होमवर्क साठी एक गणित देते. हे मी आता हे जे सोडवलंय ना, एक्झॅक्टली सेम टू सेमच. फक्त मी आता काय करते, किमती बदलते. आता नीट बघा, किमती बघा काय देते मी. समजा नीट बघा. तर हा आपला वाय ऍक्सिस आहे, हा आपला एक्स. नीट बघा मुलांनो, हे 0 आहे, हे 0.5 आहे, हे 1 आहे, हे 1.5 आहे, हे 2 आहे, 2.5 आहे, इथे 3 आहे. आणि ऑब्जेक्ट जे आहे ते समजा आधी 1 वर होतं, ए पोझिशन आहे त्याची. आता ऑब्जेक्ट गेले बी वरती, गेले 3 वरती, आणि परत ते माघारी आले इथे सी वरती. आता हे ए टू सी च्या जर्नीसाठी तुम्हाला ह्या 4 गोष्टी काढायच्या. एक काढायचे डिस्प्लेसमेंट, शॉर्ट मध्ये लिहिते मी. दुसरं काढायचे डिस्टन्स,
तिसरं काढायचंय एव्हरेज वेलोसिटी आणि चौथं काढायचंय एव्हरेज स्पीड. ठीक आहे, ह्या 4 गोष्टी काढा. हा तुमचा छोटासा एक होमवर्क आहे, पटकन सॉल्व्ह करून पण होईल. ह्याचं मी तुम्हाला जे आहे नेक्स्ट क्लासमध्ये आन्सर विचारेल. ठीक आहे, आता मी ह्याचं पण माझ्याकडे स्क्रीनशॉट घेऊन ठेवते, म्हणजे नेक्स्ट क्लासमध्ये माझ्या पण लक्षात राहील की मी काय होमवर्क दिलेला होता. ठीक आहे, चला तर आता मग आजचा क्लास आपण इथे संपूयात. आपण तर नेक्स्ट क्लासमध्ये कंटिन्यू करू.